नमस्कार भावांनो बहिणींनो. आता चला मी विचारते हर्षूच्या पप्पाला छकुला कधी घ्यायला जाणार आहेत. आता मी चालले त्याच्याकडे. का छकुल घ्यायला कधी जाणार आहेत? हर्षूचे पेपर झाल्यावर काय करायला व्हिडिओ काढायला लागले. हर्षूचे पेपर झाल्यावर जाणार आहे ना. मग आता घेऊन यावं लवकर. त्याचे पेपर झाल्यावर म्हणायला लागलं तर घेऊन यावं लवकर म्हणायला लागले. त्याचे पेपर होऊ दे ना मग जाणार आहे. बर मग गडबड कशी करते घेऊन या. मग आता गडबड झाली कधी आणायला जाता म्हणून छकुल. अरे भाई ती का तुझीच लेख आहे का? मैलीचं लेख तू येते. मग मला नाही वाटत का मग लेख माझ्याजवळ आता मला तिथे गडबड झाली. पण आता याचं तिथं 5 लाख वापरायचं. हा मग कैऱ्या आल्या का कच्च्या? आता कोण ठेवल्या? आपल्या काकाने कैऱ्या ठेवल्या का? 12 महिने कैरी राहते सुरतला. आता नाही आल्या का? सीझनवर चांगली लागते. चांगल्या लागू लागल्या. आम्ही खाजायत. आम्ही 12 महिने कैरी खाल्ली. फक्त या 2-3 महिन्यातच नाही. हॅलो गाईज, वैशूचे व्हिडिओ आवडले तर लाईक करा. चॅनलवर नवीन असले तर सबस्क्राईब जरूर करा. कारण की मेहनत लई करते वैशू. कधी कधी नाही बोलले बी खाली व्हिडिओ काढायसाठी. तसं मी बोलत नाही म्हणा, मजाक मध्ये बोलतो. तिला मजाक बी नाही समजत कधी कधी. मजाक नाही समजत. समजती मला मजाक. बाया पंखा बंद करलाय फुले मग आवाज येतोय खरखर एवढं. कमी कर नाही तर. समजती तुला मजाक? तू आता मी नुसतं एवढं म्हणत होतो तोंडावर कोण असं चेहरा तो हे झाला कसा झाला? काय बरं हो त्या कसा झाला तर हा का? ताबडतोब तर का दिली तू? मग नुसतं म्हणते मला काय म्हणते? मला मजाक समजते म्हणून तुला काय मजाक समजते? तू काय तू तू कशी बसली मला बसता येणार काय नाही. वाळल्या माणसाला कुठे एवढ्या जाग्यात बसता येतंय? कुठं बसतंय वाळलं माणूस? थोडीशा जागा असते. हा ते खरे तर पुरती जागा. खरे 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 तू खरंय खरंय. चहा कधी घ्यायची? चहा कधी घ्यायची पण तू बनवल्यावर तेव्हा घेईन ना मी. चहा अशीच कशी घेणार रे? आता भैयाचे पेपर संपल्यावर छकुल घेऊन यावं आता इकडं. तू एक गोष्ट तीनदा काम मला म्हणत राहते. मी तुला 10 वेळेस सांगले तुमचं डोकं खाणं चांगलं वाटतंय मला. तुमचं डोकं खाणं चांगलं वाटतंय तर डोकं काय खायचं माणसाला. खाऊ द्या ना. सांगलं नाही तर ते तीनदा गोष्ट करायची. खाऊ द्या ना डोकं तुमचं. भलं होणार आहे तू डोकं खाऊन. भलं होणार आहे भलं. भलं. चला बापा. काय चला बाबा? नाश्ता वगैरे करून द्यावा लागेल आता. काय बनवती खायला? पोहे बनवू? भैयाला विचार. भैया तुला काय खायचं रे? मग तो नाही म्हणलाय ना आता. लेकराला तू म्हणलं भैया तू आधी काय म्हणे नाश्ता करायचा नाही मला. तो काय म्हणायला लागलाय? काय मम्मी तू तसंच जाणार? मी त्याला 1-1.5 घंट्यापासून म्हणायला लागले. आंघोळ झाल्यापासून आता 9 वाजले. त्याला 1 घंटा आणखी टाइम त्याला जायला. त्याला म्हणलं पोहे खायचे तर पोहे खाय, बटर खाय. पोहे खायचे भैया मग द्या ना करून. मग कौन तुम्ही? तेरे को क्या लगता है मैं नहीं बना सकता हूँ क्या? तो बना लो. बना लो तर. अरे म्हणायला लागले अरे भैया एवढे मस्त पोहे बनवून ना. तू बी म्हणशील की काय मस्त बनवले म्हणून. भेजामारी करायचे धंदे तू. तुम्हाला तेच येतंय. काय येतंय? भेजामारी. कधी भेजा खाल्लाय तुमचा? कामावून आल्यावर तुम्हाला आळस नाही येत का? नहीं क्यों? जो भगवान की मेहरबानी बहुत बड़ी अपने पे. देख ना पीछे मंदिर नहीं दिखते तेरे को? नहीं दिखा. भोलेनाथ की मेहरबानी ना अपने पे. इसलिए फिर लोगों ने તમે કેમ છો? मला गुजराती नाही येत ना. येती तुम्हाला तर काठेवाडी येते. मला तरी एवढी गुजराती येत नाही. कशी? मस्त येते. येते मला. येते का म्हणजे नाट्य काम करता तुम्हाला काठेवाडी भाषा येते. इकडे राहून लहानपणची इकडे पोवा खावानुं છે તમે? पोवा खावानुं છે? तू
तू बनावे तो खाय नाही म्हणून थोडा खावा ना होय. तुला काय तुला म्हणायला लागलं तू बनवा मला बनवून दे तर तू चहा बनवते मी पोहे बनवते मीच बनवणार आहे. मजाक करायला लागली सगळी. अशी मजाक पसंत नाही आपल्याला बिलकुल. मुझे हे पसंद. तर काय बोलू नको ना. काय पसंत? मजाक. अरे मग टाइम होईल पुन्हा जायचा. हो द्या ना मग. तुम्ही कुठं नाश्ता करता लवकर. चला आता मी पण तुम्हाला नाश्ता बनवून देते. भैयाला शाळेत जायचंय. भैया बनवतो ना तू नाश्ता. भैयाला म्हणू नका. भैयाला सगळं आयतं द्यावं लागतंय. ते काय गिलास भरून घेत नाही. भैयानं कधी बनव सगळं मला द्यावं लागतंय भैयाला. तेव नाही हे करत. खेडो काढायला तर काय जाता आम्हाला माहित नव्हतं. हारसू म्हणे की पोहे बनवायचे. त्यानं हारसू बाहेर जाऊन पाय नाश्ता घेऊन आला. आम्हाला माहित बी नाही त्यानं नाश्ता कधी आणला. तो गेला डायरेक्ट नाश्ता घेऊन आला होता. दाखवतो यानं काय काय आणलं हारसून. काय आलं आम्हाला पोहे बनवायचे होते. त्यानं आम्हाला सांगलं बी नाही की नाश्ता आणायला चालला म्हणून. नाश्ता घेऊन आला डायरेक्ट. बसो खाली. आता आपण पाहू गाईस काय काय आणलंय हारसून नाश्ता. तर काय समोसे आणले त्याच्यात. समोसे 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 छोटाले येते. छोटाले आहे ना. तर काय अलग अलग पुढे आणले ते ना. काय काय आणलं काय माहिती. अलग अलग याच्यामध्ये अलग अलग आयटम आणले सगळे मस्त फर्स्ट क्लास. किती कडक व्हेरी नाईस. माझा आवडता आयटम आहे. तर काय जे झाले आता मजा येणार आहे. नाश्ता वा जीव लावतो. हे दोन आयटम. तर काय आता डबल एक आणखीन. हे पा याच्यामध्ये शेव खमण म्हणते त्याला. शेव खमण याला किती आणलं बाबा तू आहे. अजून डबल खोला. तू का डोळ्यात घालती चटणी म्हणून पोरानं किती आणले. एवढं कोण खाणार आहे रे बाबा. खाता काय तर काय डबल जिलेबी आणली. जिलेबी जिलेबी पातुडी. तर गाई ज्याला पातुडी म्हणतात. पातुडी पातुडी पातुडी. तर गाई आधी तुम्ही बंद आहे. मस्त एकदम फर्स्ट क्लास झाला की नाश्ता का. कारण की मला असाच नाश्ता आवडतो. मला जास्त जसे आपली इडली बनवतात ना तसे तांदळाचे बनवते. चला मी वाटी घेऊन येते आता तुम्हाला. भैया तू पण खाय. भैया तू बी ये ना. नाही तुम्ही खा. टेस्ट करा तुम्ही. अरे नाही 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 नाही. अरे वैसू हे चटणी घ्यायला काय आण ना. अरे त्यानं कांदे गिने नाही दिले. आता काय पाय आता ही चटणी आहे. चटणी चटणी बी देतात मस्त मस्त. इकडे सुरत मध्ये नाश्ता मस्त देतात काय आपल्या इकडे पेक्षा. नाश्ता घेऊन यावं का हळू. बघा चटणी चटणी कांदा चटणी टाक ना. मला नाही टाकता येत. खाता येते मला. टाकता नाही येत. तर काय आज मला नाश्ता करायला एकदम मजाच येणार आहे. तर बाय गाईज. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. या भावांनो बहिणींनो खायला. आणि या तुम्ही बी नाश्ता करायला या. लई मजा येणार आहे आज नाश्ता करायला. तर बाय. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा.